हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलवरती। आणि आज आपण चर्चा करणार आहोत आर्टिकल 16। आर्टिकल 16 वरती चर्चा करण्याआधी आपण आर्टिकल 14, 15 आणि 16 मध्ये रिलेशन काय आहे ते समजून घेऊयात। आर्टिकल 14 हे आपल्याला माहिती देतं थोडीशी ब्रॉड कन्सेप्ट इक्वॅलिटीशी रिलेटेड, ठीक आहे, जसं की इक्वॅलिटी बिफोर लॉ। आर्टिकल 15 आपल्याला माहिती देतं थोडं स्पेसिफिक होतं आणि आर्टिकल 15 असं सांगतं की तुम्ही या 5 आधारांवरती फक्त केवळ या 5 आधारांवरती कोणत्याही नागरिकांमध्ये भेदभाव नाही करू शकत, म्हणजे अनइक्वॅलिटी प्रोहिबिट करतं। आर्टिकल 16 अजून जास्त स्पेसिफिक होतं आणि ते आपल्याला माहिती देतं की सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी असेल नागरिकांना, आणि तुम्ही फक्त या 7 ग्राउंड्सवरती काही नाही करू शकत रे, त्यांच्यामध्ये किंवा कोणताही नागरिक हा सार्वजनिक नोकरीमधल्या पदासाठी अपात्र असणार नाही। तर आपण आर्टिकल 16 सुरू करतोय, त्यातला पहिला आहे आर्टिकल 16(1). आर्टिकल 16(1) असं सांगतं की ज्या काही राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असणारी जी काही पदं आहेत त्यामध्ये नोकरीसाठी सर्व नागरिकांना समान अधिकार असेल किंवा सर्व नागरिकांना समान संधी असेल। आर्टिकल 16(1). आर्टिकल 16(2) आपल्याला काय सांगतं, तर तुम्ही फक्त या 7 ग्राउंड्सवरती नागरिक, कोणताही नागरिक हा सार्वजनिक नोकऱ्यांसाठी अपात्र असणार नाही। हे आपल्याला हे 7 ग्राउंड सांगतात। कोणते कोणते आहेत, जसं की धर्म, वंश, जात, लिंग, जन्म ठिकाण आणि निवास या कारणांवरून, कुळ या कारणांवरून कोणताही नागरिक हा सार्वजनिक रोजगारासाठी अपात्र असणार नाही, असं आपल्याला आर्टिकल 16(2) सांगतं। ठीक आहे, मग याला जसे 14ला आणि 15ला अपवाद होते तसेच आर्टिकल 16ला काही अपवाद आहेत का, तर हो। तर त्यातला पहिला आहे आर्टिकल 16(3), ज्याच्यामध्ये सांगितलेला आहे की रेसिडेन्सच्या बेसिसवरती रेसिडेन्स ही अट घालू शकतं। जसं की आपण 16 मध्ये म्हटलं, 16(2) मध्ये जसं सांगितलं की निवास या अटीवरती तुम्ही भेदभाव करू शकत नाही, पण 16(3) अपवाद आहे। कारण काही राज्यांमध्ये जर आपण पाहिलं की नाही, तर त्यांचं ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन नसेल तर राज्य सरकार काय करू शकतं रे, किंवा संसदेला ही पॉवर देण्यात आलेली आहे की संसद निवास ही अट घालू शकते, म्हणजेच रिझर्वेशन ऑन द बेसिस ऑफ रेसिडेन्स। हे आर्टिकल 16(3) मध्ये सांगितलेलं आहे। आर्टिकल 16(4) आपल्याला काय सांगतं, तर 16(4) असं सांगतं की राज्याला पॉवर दिलेली आहे, तर राज्य त्याच्या स्टेट सर्व्हिसेसमध्ये जे काही मागासवर्गीय आहेत किंवा बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांच्यासाठी नोकऱ्यांमध्ये रिझर्वेशन लागू करू शकतं। ठीक आहे, मग हे जे बॅकवर्ड क्लासेस जेव्हा आपण म्हणतो, मग या बॅकवर्ड क्लासेससाठी 2 कंडिशन आहेत। पहिली म्हणजे ते व्यक्ती किंवा ज्यांना हे रिझर्वेशन मिळतंय ते सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड हवेत, आणि दुसरं महत्त्वाचं की त्यांना त्या स्टेट सर्व्हिसेसमध्ये ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन नसेल, म्हणजेच काय रे, तर त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नसेल, तेव्हा त्यांचा समावेश या बॅकवर्ड क्लासेसमध्ये होतोय। ठीक आहे, आर्टिकल 16(5). आर्टिकल 16(4) मध्ये काय झालं होतं बघा, जेव्हा आपण बॅकवर्ड क्लासेस असं म्हणतोय तेव्हा 1961 मध्ये अशी सिच्युएशन येते की जे काही रिझर्वेशन होतं ते रिझर्वेशन गेलं 50% वरती आणि जवळजवळ ते 64% गेलेलं होतं। तेव्हा 1963 मध्ये न्यायालयाने असा निकाल दिलेला होता की जर आरक्षण एका वर्षामध्ये नोकऱ्यांमधलं आरक्षण हे 50% वरती जातंय तर ते घटनाबाह्य असेल, असं 1963 मध्ये सांगितलं। ठीक आहे, मग त्याच्यानंतर या जे काही सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी तेव्हाचे जे पंतप्रधान होते आपले मोरारजी देसाई यांनी 1979 मध्ये एक कमिशन सेटअप केली की ज्या कमिशनचे चेअरमन कोण होते, अध्यक्ष कोण होते, BP मंडल हे अध्यक्ष होते, की ज्यांना SEBC सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेसच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आला। पहिला मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आला 1953 मध्ये काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली। ठीक आहे, मग या BP मंडल कमिशननी ऑब्झर्वेशन्स काय काय केले, तर पहिलं असं ऑब्झर्वेशन केलं की ह्या ज्या काही SEBC आहेत किंवा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेसमध्ये येणाऱ्या ज्या जाती आहेत त्या जवळजवळ लोकसंख्येच्या म्हणजे SC आणि ST सोडून 50%, जवळजवळ 52% आहेत। ठीक आहे, मग हे आरक्षण 50%च्या वरती जाऊ नये याच्यासाठी त्यांनी एक रिकमेंडेशन केली की ती अशी होती की जे काही इतर मागासवर्गीय आहेत त्या इतर मागासवर्गीयांना आरक्षण हे 27% असावं।
ठीक आहे. आणि हे इम्प्लिमेंट केलं 1990चं जे VP सिंग सरकार आलं त्यांनी. 1980 मध्ये BP मंडल कमिशनने आपला रिपोर्ट दिला होता. मग त्यानंतर सर्वात महत्त्वाचा एक खटला झाला की ज्याला आपण मंडल केस किंवा इंद्र साहनी केस म्हणून ओळखतो, की ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने काही महत्त्वाचे डिसिजन दिले. त्यातलं पहिलं डिसिजन असं होतं की जे तुम्ही इतर मागासवर्गीयांना आरक्षण देताय 27% ते आहे व्हॅलिड. ठीक आहे. पण त्याच्यामधून जे काही क्रीमी लेयर असेल ती क्रीमी लेयर एक्सक्लूड करण्यात आली, त्यांना याच्यातून वगळण्यात आलं. दुसरं महत्त्वाचं स्टेटमेंट असं होतं की हे जे काही रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन फक्त आणि फक्त अपॉइंटमेंट पुरतं लागू असेल, ते प्रमोशनसाठी लागू नसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचा मुद्दा की जे काही टोटल रिझर्वेशन आहे म्हणजे SC ST इतर मागासवर्गीय या सगळ्यांचं धरून जे काही टोटल रिझर्वेशन आहे ते काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस वगळता, काही अपवादात्मक परिस्थिती वगळता ते 50% वरती नसेल असं डिसिजन दिलं इंदिरा साहनी केसमध्ये सुप्रीम कोर्टने. ठीक आहे. मग त्याच्यानंतर जसं की मी म्हटलं की याच्यातून क्रीमी लेअरला एक्सक्लूड करण्यात आलं 27% आरक्षणामधून. मग ही क्रीमी लेअर कोण असेल हे ठरवण्यासाठी 1993 मध्ये रामनंदन समितीची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. आणि त्यांनी 1993 मध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली. ठीक आहे. मग हे जे आरक्षण होतं की जे पदोन्नतीमध्ये नव्हतं किंवा प्रमोशनमध्ये नव्हतं, त्याच्यासाठी 77वी घटना दुरुस्ती करण्यात आली 1995ची, की ज्यानी 16(4)A घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की जे काही प्रमोशनमधलं आरक्षण आहे ते आरक्षण नसेल, फक्त ते आरक्षण कोणाला असेल की जे काही बॅकवर्ड क्लासेस आहेत ज्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नाही आहे त्या स्टेट सर्व्हिसेसमध्ये, त्यांना मात्र हे आरक्षण लागू असेल. बॅकवर्ड क्लासेसना प्रमोशनमध्ये आरक्षण लागू असेल असं सांगता आपल्याला 16(4)A. ठीक आहे. 16(4)B घटनेमध्ये समाविष्ट केलं गेलं 81वी घटना दुरुस्ती 2000ने. आणि याच्यामध्ये काय केलं गेलं रे, जो काही तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, कॅरी फॉरवर्ड रूल, जे काही 1961 मध्ये मी तुम्हाला म्हटलं की ते आरक्षण 50% वरती गेलं आणि झालं 64%. बरोबर आहे. SC आणि STजना मिळणारं. मग त्या आरक्षण कॅरी फॉरवर्ड रूल म्हणजेच काय रे, तर ज्या काही राखीव जागा आहेत किंवा ज्या काही रिझर्व्ह जागा आहेत त्या जर का एका वर्षामध्ये भरल्या गेल्या नाही तर पुढच्या वर्षी त्या काय करत जायच्या, ॲडअप करत जायच्या. आणि अशा ॲडअप करत गेल्यामुळे ते 1961ला 50%ची लिमिट क्रॉस करून ते जास्त गेलेलं होतं. ठीक आहे. मग 16(4)Bनी काय केलं, 81वी घटना दुरुस्ती 2000, त्यांनी काय केलं गेलं तर ह्या ज्या काही रिझर्व्ह सीट असतील त्याच्यामधून ही जी 50%ची लिमिट होती ती काढून टाकण्यात आली. आणि त्यांनी असं म्हटलं की हा जो राखीव जागांचा वर्ग आहे तो एक स्वतंत्र वर्ग म्हणून आपण कन्सिडर करू शकतो असं सांगितलं गेलं 16(4)B मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर 16(5) मध्ये काय म्हटलं गेलं रे, समजा एखादी धार्मिक संस्था आहे किंवा एखादी सांप्रदायिक संस्था आहे तर त्याच्यामध्ये एखाद्या पदावर नोकरीसाठी ती अट असू शकते की ती व्यक्ती जी त्या पदावर नोकरी करणार आहे ती त्याच धर्माची असावी, अशी अट असू शकते. हे सांगितलेलं आहे आपल्याला 16(5) मध्ये. आणि पुढचं 16(6) आणि शेवटचं की ज्याच्यामध्ये असं म्हटलंय की जे काही रिझर्वेशन आपण बघतोय की नाही, इतर मागासवर्गीय आहेत, SC आहेत, ST आहेत, ते सोडून सुद्धा एक इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आहे ज्यांना सुद्धा नोकऱ्यांमध्ये पदांमध्ये आरक्षण असेल पण ते 10% जास्त नसेल असं आपल्याला 16(6)नी सांगितलं. ठीक आहे. एकदा आपण क्विक रिकॅप घेऊयात. पहिलं आर्टिकल 16(1) सांगतं की राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या ज्या काही संस्था आहेत किंवा जी पदं आहेत त्याच्यामध्ये सर्व नागरिकांना समान संधी असेल. आर्टिकल 16(2) आपल्याला सांगतं की तुम्ही या 7 ग्राउंड्सवरती कोणताही नागरिक हा सार्वजनिक नोकरीसाठी अपात्र असणार नाही. आर्टिकल 16(3) आपल्याला सांगतं रिझर्वेशन ऑन द बेसिस ऑफ रेसिडेन्स, म्हणजे संसद निवास ही अट घालू शकते नोकरीसाठी. ठीक आहे. आर्टिकल 16(4)A असं सांगतं की राज्य त्याच्या राज्यामध्ये असलेल्या बॅकवर्ड क्लासेससाठी किंवा मागासवर्गीय गटासाठी काय करू शकतं रे, नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करू शकतं. त्याच्यानंतर आपण मंडल केस पाहिली म्हणजेच इंदिरा साहनी केस पाहिली. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने कोणते स्टेटमेंट दिले गेले
ठीक आहे, ते पाहिले. त्याच्यानंतर आर्टिकल 16(4)A पाहिलं की जे 77वी घटना दुरुस्ती 1995नी समाविष्ट केलं गेलं आणि ज्यामध्ये असं सांगितलं गेलं की जे काही प्रमोशनमध्ये रिझर्वेशन असेल ते बॅकवर्ड क्लासेसना असेल, इतरांना नसेल आणि प्रमोशनमधलं आरक्षण हे रद्द ठरवलं गेलं. ठीक आहे, फक्त ते बॅकवर्ड क्लासेसला लागू राहील असं सांगितलं गेलं. आर्टिकल 16(4)B मध्ये असं म्हटलं गेलं की जी 50% सीलिंग लिमिट होती ती काढून टाकण्यात आली आणि राखीव जागांचा जो वर्ग आहे, कॅरी फॉरवर्ड रूलनुसार ज्या काही जागा शिल्लक राहतील त्या एक स्वतंत्र वर्ग म्हणून आपण गृहीत धरू शकतो. ठीक आहे, 16(5) मध्ये असं सांगितलं की एखाद्या धार्मिक किंवा सांप्रदायिक पदावरती काम करणारी व्यक्ती ही त्याच धर्माचा असण्याची अट असू शकते. आणि आर्टिकल 16(6) मध्ये असं सांगितलं की जे काही आपण बॅकवर्ड क्लासेस बघतोय ते वगळून एक अजून इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आहे त्यांना सुद्धा नोकऱ्यांमध्ये आरक्षण असेल, पण ते 10% जास्त नसेल. होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ समजलेला असेल, आर्टिकल 16 समजलेलं असेल. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.